ओम सभी को परम पूज्य गुरुदेव जी के चरणों में कोटि सा वंदन। श्रद्धेय आचार्य जी के चरणों में कोटि सा वंदन। मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी परमादेव जी, साध्वी देवप्रिया जी को चरण स्पर्श। मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सूर्य जी और आदरणीय मेधा जी, आदरणीय अभय जी को हृदयापासून वंदन। मुंबईची सर्व टीम आणि या ठिकाणी आदरणीय अब्दुलजी, नजमाजी आणि आपण सर्वांना हृदयापासून वंदन करतो। आदरणीय शरदजींना हृदयापासून वंदन आणि आपला आजचा योगाभ्यास सुरू करा। सर्वजण योग वर्गामध्ये जाणारे आहेत ना? कुणी आहेत वर्गामध्ये? योग वर्गामध्ये न जाणाऱ्यापैकी कुणी नाही? बहुतेक नाही आहे कोणी। म्हणजे सर्वांना योगिक क्रिया सर्व माहीत आहे। हातपायाचे सूक्ष्म काय आहे, सूक्ष्म व्यायाम काय आहे, किंवा योगिक जॉगिंग कसं आहे, सूर्यनमस्कार काय आहे, हातापायाचे सूक्ष्म व्यायाम, 8 प्राणायाम आणि 12 आसन। याच्यापेक्षा आणखीन काही वेगळं घेतात का तुमच्याकडे? नाही ना? म्हणजे सर्वांना माहीत आहे। त्यामुळे आपल्याला हे केल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, किंवा हे केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणता बदल होणार आहे, आणि आपल्या शरीरामध्ये ज्या व्याधी किंवा डिसऑर्डर येते ती या योग साधनेने कशी ठीक होते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। म्हणजे आपण आता सर्वांना माहिती आहे भस्त्रिका म्हणजे काय आहे, माहिती आहे की नाही? भस्त्रिका म्हणजे काय आहे? दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा। बिंदास बोला, काही इथे परीक्षा चाललेली नाहीये, तेव्हा इकडे काहीतरी चुकीचं बोलल्यावर पनिशमेंट वगैरे होणार असं काही नाही। तेव्हा जे येतंय ना ते रोखठोक बोलायचं, चुकलं तरी चालेल पण बोलायची तयारी पाहिजे। आणि ही बोलायची तयारी कोणाची असते माहिती आहे? ज्याचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग असतं। मूलाधार चक्र जर स्ट्रॉंग असेल तर तो मागची पुढची पर्वा करत नाहीये, सरळ उत्तर ठोकून देतो। पण कदाचित ते बरोबर असतं, पण ते बोलण्याचं जे धाडस आहे ते आपल्याला कधी येतं? जर मूलाधार चक्र स्ट्रॉंग असेल। वर्गामध्ये शिक्षकांनी विचारलं मुलांना, मी आता एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर ज्याला येतंय त्यांनी उभं राहायचं। तर एक मुलगा लगेच उभा राहिला। तेव्हा शिक्षक म्हटले, बाबा मला प्रश्न तरी विचारू दे। तू अगोदरच उभा राहिला। म्हणलं प्रश्न काही विचारा, उत्तर मीच देणार आहे, त्याच्यावर मी अगोदरच उभा राहिलो। म्हणजे हा कशाचं द्योतक आहे? मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे, त्याला भीती नाहीये। मी बरोबर येईल, उत्तर बरोबर देईन की चुकीचं देईन, धाडस आहे त्याच्याकडे। मूलाधार चक्र स्ट्रॉंग असलं की त्याच्याकडे धाडस, साहस आणि शौर्य असतं। आणि अशी मुलं या जगामध्ये कधीही दरिद्री बनत नाहीयेत, रोगी बनत नाहीयेत, रोगी बनत नाही, दरिद्री बनत नाहीयेत। आणि हे मूलाधार चक्र कसं स्ट्रॉंग होतं माहिती आहे? पायाचा जेवढा जास्त व्यायाम होईल, म्हणून आपल्या मुलांना, आपली जी लहान मुलं आहेत त्यांना लहानपणापासून 15व्या वर्षापर्यंत मैदानी खेळ खेळू द्यायचं। आजकाल काय झालेलं आहे, सर्व मुलांना नाही, मोबाईल तर आहेच, पण परीक्षेत मार्क किती पडले, मग ते कमी जास्त झाले की मग त्या म्हणजे एखाद्याला शेजारच्या मुलाला जास्त मार्क मिळाले आणि आपल्या मुलाला कमी पडले तर त्या मुलाचा आई वडील किस काढतात। म्हणजे सारखा अभ्यास 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 सारखं करत होतं, म्हणजे त्याला खेळूनच देत नाहीये।
आणि मग अशी मुलं पुढे काही कामाची होत नाही. आता मार्क्स मिळवतील. आता तुम्ही म्हणजे जबरदस्तीने अभ्यासाला बसवलं त्यांना तर मार्क्स मिळतील पण, म्हणजे 4थी 5वीला 6वीला 7वीला 8वीला 9वीला वगैरे मार्क्स मिळतील 10वीपर्यंत. पण या 8वी 9वीच्या मार्क्सचा पुढे कुठेही उपयोग नाही हे आपण लक्षातच घेत नाही. आणि मग ती मुलं वीक पण होतात, त्यांचं आरोग्य सुद्धा नीट राहत नाहीये आणि त्यांची मानसिकता सुद्धा योग्य राहत नाहीये आणि त्यांचं मूलाधार चक्र वीक होतं आणि मग पुढं पूर्ण आयुष्य काढायचं आहे. आणि त्या आयुष्याचा जो पाया आहे, मूलाधार म्हणजे काय आहे? पाया आहे ना. मूलाधार म्हणजे त्याचं फाउंडेशन आहे आणि या फाउंडेशनवर संपूर्ण 100 वर्षाचं आयुष्य काढायचं आहे. आता हे फाउंडेशन अगोदरच योग्य झालं पाहिजे की नाही, मजबूत झालं पाहिजे. आता आपण 5 माळ्याची बिल्डिंग बांधली तेव्हा जेवढा पाया पाहिजे होता तेवढा आपण केला. आता नंतर तुमच्याकडे काय पैसे आले म्हणून तुम्ही त्याच्यावर 10 माळे चढवायचे झाले तर चढतील का? बोलत चला. कारण पाया कमजोर आहे. 5 माळ्यापुरताच पाया आहे. मग तो पुन्हा वर 10 माळे किंवा 15 माळे चढवायचे म्हटलं तर ते शक्य नाही आहे. मग त्याला काय करतात? रिडेव्हलपमेंट करतात, है ना. म्हणजे पूर्ण मुळापासून उखडून पुन्हा नवीन 20 माळ्याची बिल्डिंग बांधायची. बरोबर. पण आपल्याला असं शक्य आहे की आता 20 वर्षानंतर पुन्हा उखडून पुन्हा नवीन बॉडी तयार करायची? असं काही शक्य नाही आहे. म्हणून ह्याला अल्टरनेट नाही आहे, ऑप्शन नाही आहे. ह्याला लहान म्हणजे वयाच्या 15 वर्षापर्यंतच मुलांचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग झालं पाहिजे आणि अशी मुलं जीवनामध्ये कधीच अपयशी होत नाही. भले ते कमी शिकतील, भले त्यांना मार्क्स कमी पडतील, पण ती जीवनामध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना कधी रोगी बनणार नाहीत आणि कधी दरिद्री बनणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून 15 वर्षापर्यंत लहान मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळू द्या. आता आपण किती प्रयत्न केला, आपण डान्स केला, योगिक जॉगिंग केलं, सूर्यनमस्कार केला, पायाचे सूक्ष्म व्यायाम केले भरपूर, तरी सुद्धा जेवढं मूलाधार चक्र 15 वर्षापर्यंत स्ट्रॉंग होईल तेवढं होणार नाही. काही प्रमाणात होईल, काही प्रमाणात होईल. म्हणजे आता आपण बिल्डिंगला मग काय टेकू लावतात ना, 2-3 माळे चढवायचे झाले तर मग काहीतरी पुन्हा साईडला थोडे पिलर वगैरे लावून मग ते करतात. पण ते मजबूत होणार आहे का? नाही होणार. म्हणून ओरिजिनली लहान मुलांना जर तुम्हाला जीवनभर आरोग्य संपन्न आणि सफल बनवायचं असेल, यशस्वी बनवायचं असेल, जगामध्ये टॉपर बनवायचं असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना मैदानी खेळ खेळू द्या. भला अभ्यास कमी होईल, सामान्य मार्क्स पडतील, कारण ह्या मार्क्सवर त्यांना पुढे कुठेही त्याचा विचारणा होत नाहीये. 3री 4थीतली 5वीतली मार्क्स विचारतात पुढे, मग हा विचारच करत नाही आई वडील. बस बाजूवाल्याला किती मार्क पडली, त्याच्या पलीकडच्याला किती पडली आणि आपल्या मुलाला कमी पडली तर मग आपल्या पोराचा किस काढायचा आणि त्याला सारखा अभ्यास, रात्रंदिवस अभ्यास करायला बसायचा आणि मग ती मुलं फारशी काही पुढे करू शकत नाही. पुस्तकी किडा बनतात जरूर, पण शारीरिकदृष्ट्या अतिशय रोगट राहतात. म्हणून असं होऊ नये. तर हे आपल्याला योग साधनेमुळे आपल्या शरीरामध्ये कसा बदल होतो ते आपण काही थोडंसं पाहिलं का, की आपलं पाचन ठीक झालं आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक झालं तर आपल्या शरीरामध्ये ज्या 37 ट्रिलियन सेल्स आहेत आणि त्याचं आपलं बॉडीचं वजन जे आहे, आता कोणाचं 45 असेल, कोणाचं 50, कोणाचं 60 असेल, कोणाचं 65 असेल, तर ते सर्व वजन कुणाचं आहे? 37 ट्रिलियन सेल्सचं वजन आहे. म्हणजे ह्या बॉडीवर जेवढं पण काय दिसतंय ते सर्व ह्या बॉडी सेल्स आहेत आणि त्यांचा समूह होऊन स्किन बनलेली आहे, नेल सेल आहेत, हे नख बनलेली आहेत, केस बनलेले आहेत, डोळे बनलेले आहेत, कान बनले, जीव नाक बनले, हे सर्व
ढाचा जो बनलेला आहे तो मायक्रो लेवलच्या सेल्स एकत्र येऊन त्या परमेश्वराची व्यवस्था आहे. एकत्र कशा आल्या वगैरे वगैरे, त्या सेपरेट होत्या मग चिकटल्या कशा वगैरे, ते आपला विषय नाही आहे. त्या सर्वांची मिळून आपल्याला बॉडी बनलेली आहे आणि त्या सेल्सचं काम योग्य प्रकारे आणि जीवनभर चालण्यासाठी काय प्रमुख आहे? ऑक्सिजन. बघा, थोडं थोडं लक्षात ठेवा. काल आपण पाहिलं ना, आपली जी आज अवस्था आहे आपली लेस ऑक्सिजन, काय आपली जी काही वाईट अवस्था आहे सध्या सर्वांची, 100% लोक आजारी आहेत. 100%. जर आजारी नसेल तर तो व्यक्ती प्रेमाचा महासागर बनला पाहिजे. आजारी नाही म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जर पुरेसं ऑक्सिजन नसेल किंवा पुरेसं ऑक्सिजन असेल तर तो पूर्ण स्वरूप असेल. पुरेसा ऑक्सिजन आज आपल्याला कोणालाही पुरेसा ऑक्सिजन नाही आहे. म्हणून आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रसित आहोत. मग कोणी शारीरिक आजाराने असेल, कोणी मानसिक आजाराने असेल, कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रसित आहेत. संपूर्ण जगातली 850 करोड मानव आजारी आहेत आणि त्याचं कारण काय आहे? ऑक्सिजनची कमी. आणि ती ऑक्सिजनची कमी दूर करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? योगक्रिया केल्या पाहिजे. काय केलं पाहिजे? योगक्रिया केल्या पाहिजेत. मग त्या योगक्रिया त्याचं संपूर्ण पॅकेज दिलेलं आहे आपल्याला. पूज्य गुरुदेवजींनी संपूर्ण पॅकेज दिलेलं आहे. तुम्ही आता कपालभाती करत राहिला तर चांगलं होईल. म्हणजे कपालभाती करत करत तुम्ही ऐका, म्हणजे त्याचा फायदा होईल. आपल्याला ऑक्सिजनची लेवल वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? योगिक क्रिया केल्या पाहिजे. मग पुढचे जे साधक आहेत किंवा पुढे बसलेला पेशंट आहे असं समजा, त्याची शारीरिक स्थिती कशी आहे त्यानुसार आपण त्याचे योग साधना घेतली पाहिजे. त्याचा योगाभ्यास जो घ्यायचा आहे तो त्या पद्धतीनं घेतला पाहिजे. युवा असेल तर फास्ट व्यायाम घेतला पाहिजे. फास्ट. मध्यम असेल, त्याची शरीर यष्टी साधारण असेल, नॉर्मल असेल तर तो कपालभाती अनुलोम विलोम करू शकेल. मग तो वयस्कर असला तरी सुद्धा नॉर्मल बॉडी असेल तर तो कपालभाती अनुलोम विलोम करू शकेल. पण एकदम धब्बा शरीर असेल तर तो कपालभाती अनुलोम विलोम करू शकणार नाहीये. तर त्याच्यासाठी आपण मुख्य करून मर्कटासन, कंद्रासन आणि भुजंगासन जे सहजपणे ते करू शकतील आणि हातापायाचे सूक्ष्म व्यायाम याचा अभ्यास घेतला पाहिजे. म्हणजे कोणता अभ्यास घेतला पाहिजे हे सुद्धा शिक्षकाला समजलं पाहिजे. कोणता अभ्यास घेतला पाहिजे हे सुद्धा शिक्षकाला समजलं पाहिजे. नाहीतर एखाद्याला क्रिया येतच नाहीयेत. मग तुम्हाला शिकवलंय की डायबिटीस असेल तर मंडूकासन आहे की नाही? मंडूकासन. मग आता त्याचं पोटच एवढं असेल तर ते मंडूकासन कसं करणार त्यांनी? एवढं पोट आहे, करता येईल का मंडूकासन त्याला? मग त्याने असंच समजायचं का की आता मला मंडूकासन येत नाही म्हणजे माझा आता डायबिटीस बरा होणार नाही? असं नाही आहे. तो मर्कटासन करून मर्कटासन केलं, कंद्रासन केलं तर त्याचं पोट पण कमी होईल आणि त्याचा जो पॅनक्रियाज आहे तो योग्य काम करेल, योग्य प्रकारे इन्शुलिन देईल आणि त्याचा डायबिटीस बरा होईल. म्हणजे डायबिटीसपासून त्याला मुक्ती मिळेल. तेव्हा आपल्या सर्वजण शिक्षक होणार आहे तर ह्या सर्वांना ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. किंवा तुमचं काय पोट मोठं आहे, तुमचं मंडूकासन होणार नाही म्हणजे त्यांना सांगून टाकणार का मग काय तुम्ही करणार, आम्ही काय करणार? तुम्हाला मंडूकासन होत नाही मग आम्ही काय करणार, तुमचं काय डायबिटीस होणार नाही असं सांगायची वेळ नाही. कारण त्याला अल्टरनेट व्यवस्था आहे, ऑप्शन आहे. योग साधना आजकाल काय झालेलं आहे की टीचर्स ट्रेनिंग घेतलं की आपल्याला शिकवलेलं आहे हातापायाचे सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, दंड बैठक, योगिक जॉगिंग, 8 प्राणायाम, 12 आसन,
मग ते सर्वच्या सर्व घेतात रोज क्लासमध्ये, घेत आहे की नाही? टोटल घेतात, बहुतेक तर घेतात, सगळे भराभर 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 घेतात. असं केल्यानं कोणत्याही क्रियेचा आपल्याला लाभ होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला क्रियांची संख्या कमी करायची आणि क्रियांची वेळ वाढवायची. म्हणजे 12 आसनामध्ये 3च आसन घ्यायची, जी पुढच्या साधकाला योग्य प्रकारे करता येतात अशीच आसनं घ्यायची. 2-3 प्राणायाम घ्यायचे, 2-3 प्राणायाम घ्यायचे, हातापायाचे सूक्ष्म व्यायाम घ्यायचे, आसन जमत असतील तेवढीच घ्यायची. असा जर आपण योगाभ्यास घेतला तर आपल्याकडे येणाऱ्या साधकांना हळूहळू रिझल्ट मिळेल. आणि हे रिझल्ट मिळण्यासाठी मुख्यत्वे आपल्याला 2च गोष्टी प्राप्त करायच्या आहेत. पहिली गोष्ट कोणती आहे? कोणाला आठवते? बरोबर, पाचन ठीक झालं पाहिजे पहिलं. आणि दुसरी ब्लड सर्क्युलेशन. संपूर्ण योग जो आपण योग 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 म्हणतो त्या सर्वातून आपल्याला निचोड काय आहे? पाचन ठीक पाहिजे आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक पाहिजे. आणि पाचन ठीक असलं की पाचन, शोषण आणि विसर्जन. पाचन चांगलं झालं तर विसर्जन सुद्धा, शोषण सुद्धा चांगलं होईल. म्हणजे पाचन चांगलं झालं असेल त्याच्यातून आपल्या शरीरासाठी आवश्यक रसायन उपलब्ध होतील, त्यांचं शोषण केलं जाईल शरीराकडून. शरीरामध्ये ज्या 37 ट्रिलियन सेल्स आहेत त्याच्यामध्ये परमेश्वरानं प्रोग्रॅमिंग केलेलं आहे. त्या प्रोग्रॅमनुसार ते आपल्याला जे जे आवश्यक रसायन आहेत ते अवशोषित करतील आणि मल बराबर बनेल. मल बराबर बनेल आणि त्याचं विसर्जन एका क्षणामध्ये होऊन जाईल. आणि मग आपल्याला प्रेशर पण करावं लागणार नाही. आणि प्रेशर नाही करावं लागलं तर मग मूळव्याध, पाईल्स, फिस्टुला, फिशर, बगंदर जशी समस्या होणार नाही. त्या का होतात? पाचन बिघडल्यामुळे होतात. म्हणून आपल्या जेवढी आपण योगिक क्रिया करतोय त्या सर्वांचा एकच निचोड आहे की पाचन ठीक झालं पाहिजे आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे झालं पाहिजे. पाचन ठीक झालं की आपलं रक्त वाढेल. पाचन ठीक झालं की आपल्या शरीरामध्ये रक्ताची वाढ होईल. आणि रक्ताची वाढ झाली म्हणजे त्याच्यामध्ये आपला आपण जो काही आहार घेतलाय त्याचं शुगरमध्ये रूपांतर होईल. चांगल्या प्रकारे शुगरमध्ये, ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. आपण जो काही आहार घेतो त्याचं पाचन योग्य प्रकारे झालं तर त्याचं रूपांतर कशात होतं? ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. आणि त्याच्यापासून रक्तनिर्मिती सुद्धा पुरेशा मात्रामध्ये रक्तनिर्मिती होणार आहे. आणि त्या रक्तामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत? रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट. मोठा मोठा 3 आपल्याला माहिती आहे. आणखीन त्याच्यात बरंचसं असतं पण आपल्याला काही सायन्सचा स्टुडंट बनायचं नाहीये. रेड ब्लड सेल, WBC, RBC आणि प्लेटलेट एवढे असतात. आणि मग RBC मध्ये हिमोग्लोबिन आहे. ते हिमोग्लोबिन योग्य क्वालिटीचं, म्हणजे महिलांसाठी 14 आणि पुरुषांसाठी किती? 16 या लेवलमध्ये आपलं हिमोग्लोबिन राहील. आणि मग मात्र आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा म्हणजे प्राणशक्तीचा, प्राण ऊर्जेचा सप्लाय 37 ट्रिलियन सेल्सला योग्य प्रकारे होईल. आणि त्या 37 ट्रिलियन सेल्समध्ये परमेश्वरानं जे कार्य दिलेलं आहे ते कार्य संपन्न होण्यासाठी कोणत्या प्रकारचे हार्मोन्स तयार झाले पाहिजेत त्याचा प्रोग्रॅमिंग केलेला आहे. समजलं? म्हणजे शरीराच्या 37 ट्रिलियन सेल्स कडून वेगवेगळ्या अंगामध्ये वेगवेगळं कार्य परमेश्वराने निश्चित केले की नाही. डोळ्याचं कार्य काय दिले परमेश्वरानं? दृष्टी म्हणजे पाहण्यासाठी, बरोबर. कानाचं काय आहे? ऐकण्यासाठी. म्हणजे ऐकण्याची क्रिया जीवनभर चांगली राहील, ऐकण्याची क्षमता जीवनभर चांगली राहील. तशा प्रकारचे हार्मोन्स निर्मितीचा प्रोग्राम आपल्या सेलमध्ये, कानाच्या